तर विषय काय मित्रांनो की आम्ही चाललो आता बुजरड किल्ल्याला आणि मगाशी रोड दाखवलेला तो पहिला कॉन्क्रीटचा रोड होता तो सोनारवाडी रोड आणि तो आता नवीन व्हायला लागला आहे म्हणजे इकडं डायरेक्ट आजऱ्याला वगैरे जाणार तो. तर आम्ही तिकडे गेलेलो म्हणजे काय की माझं दातांचं ट्रीटमेंट झालं आहे आणि ते दात माझा एवढा दुखायला लागला आहे की काय तुम्हाला सांगण्यासारखं परिस्थिती नाही आहे. आता परिस्थिती अशी होती की लय म्हणजे लय वाईट दुखायला लागत्या. मग आता महत्त्वाचा विषय काय होता की गारगोटला जाऊन गोळ्या घेऊन यायच्या होत्या मला आणि म्हटलं आता घरात होत्या मग घरात जाऊन घ्यायच्या आणि आता गोळी खाल्या की आता कितपत गोष्ट थांबते आधी. तर मित्रांनो विषय काय की पावसाळ्याच्या दिवसात आपण कुठं पण बाहेर ज्यावेळी फिरायला जातोय त्यावेळी म्हणजे काय तर आपण जॅकेट जर्किन काय तर घेऊन जातोय. आम्ही काय आणलेलं नाही कारण आज ऊन होतं आणि इथं जी गडावरती आलो आहे इथनं म्हणजे तुम्हाला म्हटलं की काल ढग वगैरे असतात किंवा काय इथनं एक डॅम दिसतोय मस्तपैकी. आज काय ढग नाही आहेत कारण पाऊसच नाही आहे आणि इथनं खाली बघायला एवढं भारी वाटतंय. कुठल्या पण लोकेशनला तुम्ही जावा भारीच वाटते बघायला. आज तसा रविवार पण नाही शुक्रवार आहे तरी पण गर्दी एवढी आहे. पाठीमाग सगळी बघा तुम्ही दिसायला ती केवढी खेळायला लागलेत बघा ती. हिरवं हिरवं गार झाले कारण पावसाळा चालू आहे. ही जी मजा आहे की नाही ही लाईव्हमध्येच घेता येत्या. नशीब आमचं चांगलं आहे की आम्हाला काही काही गोष्टी आम्हाला जवळ मिळाल्या आणि त्याचा आम्ही फायदा घेतला आहे. अजून पाऊस नाही त्यामुळे आपल्याला हे चाललं आहे सगळं बघायला वगैरे. पाऊस आला की सगळेच कुठं आणि जर अजून जास्त मजा घ्यायची असेल तर पूर्ण असं धोकं बिकं असते. तर आम्ही येते दसऱ्यातनं त्यावेळी दसऱ्यातनं यायचं. मित्रांनो मी आता बुद्धरगड किल्ल्यावर आहे आणि हे एक डॅम दिसायला आहे. तर मला असं वाटते की हे कोंडोशी डॅम आहे आणि त्याच्यानंतर असं परत वाटते की हो फयाचा डॅम आहे. ते मला माहिती नाही तर मला जर वाटले तर तुम्ही कमेंट करा कुठला आहे ते. मित्रांनो ते आता मी तुम्हाला म्हणले की हे बघा तुम्हाला कुठला डॅम वाटते. तर आम्ही काय गेलो ते एअरटेलला मला नेटवर्क आहे एअरटेलला. तर आम्ही गुगलला गेलो मॅपवरती आणि मॅपवरती चेक केलं तर ती फयाचा डॅम आहे आणि काल वेंदर झालेला. तर उघड चकला आल्यात मग नाही भारी झाल्यात एक नंबर वाटते. अरे ह्या ठिकाणी असलं खायला मिळालं म्हणजे चेष्टा नाही. काटोकाट भरले नी ते पायऱ्या तीन केल्यामुळे आता भारी वाटते तिथे. तर विषय काय मित्रांनो इथे असे तंबू बांधल्यात. आता हे तंबू मला वाटते आता नवीनच बांधला आहे नी. हे भारी वाटते कारण हे तळ्याच्या बरोबर काटाला बांधलाय. तळे एकदम फुल्ल भरले इथं बसून मस्तपैकी असं नाईटचा व्ह्यू जर आता जर उन्हाळ्यात तुम्हाला घ्यायला गेला पाणी फुल्ल असतंय वरनं चंद्राचं चांदणं आणि इथं पायऱ्याला बसून लय मजा येईल. आत्ताच मजा एवढी येते की नाही तंबू बांधल्यामुळे टॉपचा विषय. तर आता बुद्धरगड किल्ल्यावरती का नाही ते मोठं तळं म्हणून आहे पांढरं तळं. तर त्याला बोटिंगचं पण आता हे नवीन चालू झाले बोटिंग आणि आता इथं पर्यटक लईच म्हणजे आता जवळपास लय म्हणजे लई यायला लागले. आता रविवारचं तर धुमडाच असतं मला वाटतं आहे ना रे. शा आता नवीनच बांधले रे. त्याला काय म्हणतात रे मला तर वाटते टॉवर म्हणतात. कशासाठी टॉवर हां ते ह्याचं सुरक्षा रक्षक गार्ड ते नसते त्याच्यावरती इथं वरती आलोय आता. ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण इथनं जे वरनं व्ह्यू बघायला जे वाटते की नाही चारी बाजूनं पूर्ण म्हणजे पूर्ण हे दिसते बुद्धरगड किल्ला. पाठीमागं पाणी पण दिसते. हे तर खतरनाक वाटते लोकेशन हा खतरनाक. कसलं वाटलं मला हे.